तर मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे। मुंबईच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळाली। जाणून घेऊया त्या संदर्भातल्या बातम्या। पुण्यातील खंडेरायाच्या जेजुरी गडावर जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे भंडाऱ्याचं पिवळं पाणी गडाच्या पायऱ्यांवरून वाहू लागलं। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील आंबोली बोंबिलटेक परिसरात जोरदार पाऊस। मुसळधार पावसामुळे आदिवासी कुटुंबाच्या घरांचे पत्रे उडाल्यामुळे संसार उघड्यावर। सुदैवाने जीवितहानी नाही। जोरदार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं। मान्सूनपूर्व पावसानंच पाणी साचल्यानं नालेसफाईच्या कामांवरच प्रश्नचिन्ह। अंधेरी सबवे परिसरात नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढण्याची वेळ। दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरात सकाळीच पावसाची हजेरी। माहीम, माटुंगा, दादर परिसरात देखील पावसाची हजेरी। मुंबई उपनगरात सकाळी पावसाची हजेरी। अंधेरीच्या काही भागात पावसाची हजेरी, तर दादर परिसरात ढगाळ वातावरण। वसई विरारमध्ये सकाळी अचानकच पावसाची हजेरी। कामानिमित्तानं मुंबईच्या दिशेने निघालेल्या नागरिकांची तारांबळ। वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं काहीसा दिलासा। जोगेश्वरी पूर्व आणि अंधेरीच्या शेरे पंजाब परिसरात जोरदार पावसाची हजेरी। मुंबईसह उपनगरात पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। रत्नागिरी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी। मेघगर्जनेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी। उकाड्यानं त्रस्त नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा, तर पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण। पालघरमध्ये पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची गैरसोय। तासाभरानंतर वीजपुरवठा पूर्ववत। पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात मात्र गारवा। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। गोपाळगडावर मालकीचा दावा करणाऱ्या अय्याज मणियार यांचा माफीनामा। पर्यटकांसोबतच्या वादानंतर गोपाळगडाच्या मालकीच्या दाव्याची चर्चा। भावनिक अवस्थेत केलेलं वक्तव्य अयोग्य होतं, अय्याज मणियार यांचं वक्तव्य। मंत्रिमंडळात फेरबदल होणार। मंत्रिमंडळात विदर्भाला सुनेत्रा पवार संधी देतील। धर्मराव बाबा अत्राम यांच्याकडून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त। तुळजाभवानीच्या मुख्यद्वारातून प्रवेश बंद केल्यानं मंदिर संस्थान आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद। मुख्यद्वारातून सामान्य भाविकांना प्रवेश देण्याची व्यापाऱ्यांची मागणी। मुख्यद्वारातून प्रवेश न दिल्यास गाव बंद करण्याचा व्यापाऱ्यांचा इशारा। मुंब्र्यात ठाणे महानगरपालिकेचा नालेसफाईचा बोजवारा। महापालिकेनं नेमलेल्या ठेकेदारांनी मुंब्र्यात नालेसफाई न केल्याचा आरोप। याचा जाब विचारण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका पल्लवी जगताप यांनी चक्क नाल्यात उतरून नालेसफाई केली। पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणात सीआयडीची मोठी कारवाई। मिथेनॉल विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या। आरोपी रेक्स इंटरनॅशनल कंपनीत होते कामाला। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 6,429 कोटींची तरतूद। ग्रोथ कॉरिडॉरमधील रस्त्यांना प्राधान्य देणार। 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांची कामं होणार। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिराच्या मुख्यद्वारातून प्रवेश बंद केल्यानं संस्थान आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद। फक्त व्हीआयपी नको तर सर्वसामान्य भाविक भक्तांनाही मुख्यद्वारातून प्रवेश देण्याची व्यापाऱ्यांची मागणी। अन्यथा गाव बंदचा व्यापाऱ्यांकडून इशारा। रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचं नागपूरमध्ये होणारं लग्नाचं रिसेप्शन पुढे ढकललं। पंतप्रधान मोदी यांच्या बचतीच्या आवाहनानंतर लग्नाचं रिसेप्शन पुढे ढकलण्याचा निर्णय।